नमस्कार, आज आपण नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत। आपण नेहमी पाहतो की शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भांडणे होतात, तसेच शेतापर्यंत पक्का रस्ता उपलब्ध नसतो। तर अर्ज कसा करायचा? शेतकऱ्याला स्वतःच्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो। हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो। यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो। अर्ज कसा लिहायचा ते पाहूया। प्रति माननीय तहसीलदार साहेब, तालुक्याचं नाव व जिल्ह्याचे नाव व पिन कोड नंबर लिहा। विषय शेतात जाणे येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत अर्जदाराच्या जमिनीचा तपशील, नाव, शेतकऱ्यांचे नाव व संपूर्ण पत्ता, गट क्रमांक, क्षेत्र, आकारणी, लगतच्या शेतकऱ्यांची नाव आणि पत्ता, त्यानंतर अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नाव आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं। त्यानंतर महोदय मध्ये तुम्ही असं लिहावे, मी राधेश्याम मिश्रा, नागपूर येथील कायम रहिवासी आहे। नागपूर येथील गट क्रमांक मध्ये माझ्या मालकीची 1 हेक्टर 8 आर शेतजमीन आहे। सदरहू जमिनीमध्ये जाणयेण करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही, त्यामुळे शेतात बैलगाडी ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बियाणं आणि रासायनिक खत नेण्यास अडचण निर्माण होत आहे। तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरभरा घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। तरी मौजे नागपूर ता नागपूर ग्रामीण राजा येथील गट क्रमांक मधील पूर्व पश्चिम धुयाच्या हद्दीवरून गाडी बैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे। आपला विश्वासू। अशा प्रकारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो। माहिती आवडली असेल आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।